मस्त अशी चमचमीत भरली वांगी रेसिपी आपण आज बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास मात्र नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा आता इथं मी मस्त असे छान काटेरी वांगे घेतलेले आहे आणि वांगे खूप सुंदर आणि एकदम कवडे आहे। फक्त बनवायला थोडासा उशीर झाला म्हणून थोडासा कलर चेंज झालेला आहे। आता बघा इथं मी शेंगदाणे भाजून घेतले मस्त खरपूस आणि मस्त एक पूर्ण अख्खा एक कांदा लसणाचा घेतला। थोडंसं खोबरं कट करून भाजून घेतलं, थोडंसं जिरं घेतलं, थोडंसं आलं घेतलं आणि शेंगदाणे छान खरपूस भाजायचे बारीक गॅसवर मस्त आणि मग साल काढून घ्यायचे आणि खोबरं, शेंगदाणे, जिरं, अद्रक आणि लसूण मिक्सरला छान असं बघा फिरवून घेतलं। खूप बारीक पण करायचं नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही आणि मध्यम ठेवायचं। आता नंतर मिक्सरला शेंगदाणे आपण फिरवल्यानंतर काही मसाले आपण वापरलेले आहेत। त्यामध्ये आपण बघा मिरची पावडर वापरलेली आहे 3 ते 4 चम्मच, 1 ते 1.5 चम्मच हळद पावडर वापरली, छोटा चम्मच आहे आणि घरचा काळा मसाला वापरलेला आहे, धना जिरा पावडर वापरलेली आहे आणि थोडंसं हिंग वापरलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता तुमचे वांगे कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ वापरा। माझे वांगे अर्धा किलो आहे म्हणून मग मी मीठ थोडंसं म्हणजे अर्धा किलो वांग्यांच्या प्रमाणात वापरलेलं आहे। तर आता बघा थोडीशी कोथिंबीर मस्त हिरवीगार अशी कट करून मसाल्यामध्ये मी कालवून घेतली। हा सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघा आता पूर्ण मसाला मिक्स झालेला आहे मस्त। आता मीठ पण आपण एकदाच टाकून घेतलेलं आहे, आता आपल्याला मीठ टाकायची गरज नाही। आता बघा मी असे अख्खे वांगे पण छान पाण्यामध्ये ठेवले होते एक 5 ते 10 मिनटं, म्हणजे अख्खे वांगे पण धुवून घेतले आणि एका भांड्यामध्ये बघा पाणी घेतलेलं आहे, त्यात मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे वांगे असे कट करून आतमध्ये बघून घ्यायचं आहे म्हणजे कीड वगैरे आहे का। तसं कीड वगैरे काही नव्हतं, पण एकदा आपण बघून घ्यायचं भरली वांगी बनवताना। आणि मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी मी आता टाकून घेत आहे, म्हणजे काळपटपणा पण कमी होतो, म्हणजे काळे पण नाही पडत वांगी आणि कडवट पण नाही लागत। आणि बघा आता मी असे सगळे वांगे थोडंसं देठ कट करून वांगे असे कट करून घेत आहे। बघा आता आपले सगळे वांगे कट करून झाले आणि मी पाण्यामध्येच ठेवलेले आहे, म्हणजे काळे पडत नाही आणि त्याचा जो कडवटपणा असतो तोही निघून जातो। खूप सुंदर बघा आता मस्त वांगे कट करून झाल्यावर आता असा मसाला छान असा दाबून भरून घ्यायचा वांग्यांमध्ये आणि आपल्या वांग्यांचा प्रमाण किती आहे त्यानुसार तुम्ही दाण्यांचं कूट करायचं आहे आणि मसाले पण वापरायचे आहे। आपल्याला आपला अंदाज बरोबर येऊन जातो। आता बघा मी सर्व वांग्यांमध्ये असं आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला भरून घेत आहे। मी इथं कांदा वगैरे काही वापरलेलं नाही, पण इतकी सुंदर ही भरली वांगी रेसिपी झालेली आहे की हॉटेलच्या भाजीलाही लाजवल इतकी सुंदर झालेली आहे। आता बघा मी ही पूर्ण वांगी भरून घेतलेली आहे, मस्त मसाला भरून घेतला आहे। आता बघा हा काही थोडासा मसाला उरलेला आहे, हा पण आपल्याला नंतर वापरायचा आहे। आता बघा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तापवायला आणि तेल टाकलं 3 ते 4 पड्या। तेल तापल्यानंतर तमालपत्र टाकलं, म्हणजेच तेजपान, थोडंसं जिरं टाकलं बघा आणि छान अशी फोडणी बसल्यानंतर जिरं तडतडल्यानंतर आपली जी वांगी आहे आपण भरून घेतलेली आहे दाण्यांचं कूट वगैरे मसाला भरून ते टाकून घ्यायची आणि अशी मस्त वाफेवर ही वांगी एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफेवरच होऊ द्यायची आहे। खूप सुंदर आधी वाफ छान येऊ द्यायची वांग्यांना, म्हणजे वांगे लगेच शिजतात पण आणि खायला पण खूप टेस्टी लागतात, लगेच पाणी टाकायचे नाही। आता बघा मी छान असे पूर्ण वांगे एकसाथ मिक्स करून घेत आहे आणि तुम्हाला जर खरोखर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनटांनी बघा अगदी बारीक गॅस करायचा आणि तुम्ही बघू शकता थोडेसे वांगे आपले बघा कसे मस्त छान असे सगळे मसाला लागलेला आहे आणि वाफ पण आलेली आहे आणि जो आपला मसाला उरलेला होता तो मसाला पण आता टाकून घ्यायचा, परत एकदा मिक्स करून घ्यायचं मस्त छान। आता इथं गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। मी एका बाजूला गरम पाणी तापवायला ठेवलेले आहे आणि आता बघा मसालाही मी पूर्ण मिक्स केला। आता इथं मी गरम पाणी टाकत आहे बघा
आणि मस्त असं आपल्या आवडीनुसार आपल्याला पाणी टाकायचे. पण आपण कच्चे वांगे मध्येच मसाला भरलेला आहे म्हणून थोडंसं पाणी मी जास्त वापरत आहे, कारण मग शिजून ते कमी होईल. आणि आता बघा मस्त उकळी येत आहे आणि वांगे आपले छान मग शिजून येतात. आणि तुम्ही पुढं बघितलीच आहे तुम्ही तर आधीच, की भाजी किती सुंदर झालेली आहे. आता छान अशी वांगी आपली शिजलेली आहे. मस्त बारीक गॅसवर एक 10 ते 15 मिनटं अगदी बारीक गॅसवर शिजू द्यायचे. वांगे आधी कट करून बघायचे शिजले का. तर कवडे कवडे वांगे असले आणि फ्रीजमध्ये जर न ठेवता बनवले तर अगदी लवकर शिजतात. तुम्ही नक्की करून बघा. बघा आता किती छान अशी चमचमीत आपली भरली वांगी मसाला तयार झालेला आहे आणि काय सुंदर दिसत आहे बघा. वांगी पण मस्त शिजलेली आहे आणि आता बघा किती छान अशी रस्सा पण मस्त झालेला आहे. आणि अगदी बारीक गॅसवर शिजू द्यायचे, म्हणजे वांगी पण छान शिजतात, भाजीला चवही वाढते. आणि गरम पाण्याचा मात्र नक्की वापर करा, कारण गरम पाण्यामुळे भाजीला तरी पण येते, चव पण वाढते. आणि अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली. आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. तर बघा मी अशी आता वाढून घेत आहे एका प्लेटमध्ये आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी हॉटेलपेक्षाही घरच्या घरी आपण भरली वांगी मसाला आपण बनवू शकतो. तर किती चमचमीत आणि काय सुंदर दिसत आहे बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण खायला तर तुम्ही विचारूच नका. इतकी अप्रतिम चवीची ही भरली वांगी मसाला लागतो की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल आणि नक्कीच बनवून बघा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. जर आवडली तर मला एक कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि लाईक पण करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.